श्री स्वामी समर्थ. मन बोलतंय या सिरीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मन बोलतंय, आपण समजून घेतो, कारण आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नसतं. पण हळूहळू हेच समजून घेणं आपल्यालाच दुखवायला लागतं. कारण आपलं मन समजून घेणारं कुणीच नसतं. मन बोलतंय, आपण नेहमी समजून घेतो, कारण आपल्याला माहीत असतं दुखणं काय असतं. आपल्याला माहीत असतं शब्द किती खोल जखम करू शकतात आणि म्हणूनच आपण शब्द जपून वापरतो. आपण माघार घेतो, पण वाद टाळण्यासाठी नाही, तर नातं वाचवण्यासाठी. पण हळूहळू हेच समजून घेणं आपली सवय बनतं आणि लोकांना वाटायला लागतं की ही समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेईलच. आपण दुखावलो तरी चालेल म्हणतो, कारण आपल्याला समोरच्याचं मन सांभाळायचं असतं. पण आपलं मन, आपल्या मनाचं काय? आपण राग व्यक्त करत नाही, कारण आपल्याला कोणी दूर जाऊ नये असं वाटतं. आपण प्रश्नही विचारत नाही, कारण उत्तर ऐकण्याची ताकद उरलेली नसते. समजून घेणं चांगलं आहे, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच बाजूला ठेवून नाही. कधीकधी आपण समजून घेत नाही, तर आपण स्वतःला गमावतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे लोकांना कळत देखील नाही की आपण आतून किती थकलो आहोत. कारण आपण कधीच आपल्या वेदना दाखवत नाही. मन थकलं की ते ओरडत नाही, ते शांत होतं. आणि हीच शांतता सगळ्यात जड असते. आज मन एक प्रश्न विचारतंय. आपण सगळ्यांना समजून घेतो, पण आपल्याला समजून घेणारं कोणी आहे का? नसल्यास स्वतःला समजून घ्या. नाही म्हणायला शिका. स्वतःची बाजू मांडा आणि स्वतःसाठी उभे राहा. कारण समजून घेणं ही ताकद आहे आणि स्वतःला विसरणं ही चूक आहे. आज मन एवढंच सांगतंय, जिथे समज एकतर्फी असते, जिथे आपल्याला कुणी समजून घेत नाही, तिथे अंतर हळूहळू वाढतं. आणि म्हणूनच मन बोलतंय, आज मनाला न्याय हवा आहे. स्वतःसाठी ठाम राहायला शिका. स्वतःची बाजू मांडायला शिका आणि जिथे गरज पडेल तिथे नाही म्हणायला शिका. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.